जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, मायक्रोसॉफ्टने भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची कोणत्या कंपनीच्या उपाध्यक्ष म्हणजेच एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि CEO म्हणून नियुक्ती केली आहे? तर बघा, मायक्रोसॉफ्ट कंपनी तर आहे, पण यामध्ये कोणत्या विभागामध्ये केलेलं आहे? तर बघा, मायक्रोसॉफ्ट गेमिंग लक्षात ठेवा. ठीक आहे, तर याचं जे उत्तर आहे ते आहे आशा शर्मा यांना मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या CEO बनवण्यात आलेलं आहे. तर बघा, काही महत्त्वाच्या MD CEO आपण बघूया यामध्ये. तर पहा, इन्फोसिसचे जे CEO आणि MD आहे ते आहे सलील पारेख. ठीक आहे. त्यानंतर हिंदुस्तान युनिलिव्हरचे रोहित जावा आहे CEO अँड MD. त्यानंतर लार्सेन टूब्रो म्हणजे L&T SN सुब्रमण्यम आहे CEO अँड MD. ठीक आहे. त्यानंतर बघा, ITC लिमिटेडचे कोण आहे? संजीव पुरी, चेअरमॅन अँड MD आहे ते. ठीक आहे. त्यानंतर HDFC बँकेचे बघा CEO अँड MD कोण आहे? शशीधर जगदीशन. भारती एअरटेलचे कोण आहे? गोपाल विठ्ठल, MD अँड CEO आहे ते. त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा, आशिया चषक हॉकी स्पर्धा 2025 विजेता संघ कोणता आहे? तर बघा, ऑप्शन पहिलं बघा चीन आहे, दुसरं ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया, तिसरं भारत आहे आणि चौथं पाकिस्तान आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे चीन. ठीक आहे. यामध्ये भारताला कोणतं पदक मिळालेलं आहे ते महत्त्वाचं आहे. तर बघा, भारतीय महिला हॉकी संघाला यामध्ये कोणतं पदक मिळालं आहे? तर रौप्य पदक. हे लक्षात ठेवा, भारतीय महिला हॉकी संघाला मिळालेलं आहे रौप्य पदक. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि विजेता संघ आहे चीन. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न पहा, देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने ... इथे सुरू केले. तर पहिलं ऑप्शन बघा पुणे, दुसरं ऑप्शन आहे नाशिक, तिसरं ऑप्शन आहे सांगली आणि चौथं ऑप्शन आहे नागपूर. तर देशातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता AI तंत्रज्ञानावर आधारित अंगणवाडी शासनाने नागपूर येथील धामणा येथे सुरू केलेली आहे. ठीक आहे. वडधामणा नागपूर येथे सुरू केलेला आहे. याचं ऑप्शन आहे नागपूर उत्तर आहे. तर बघा, मुख्य उद्देश काय आहे याचा? तर लहान मुलांच्या शिक्षणात आणि विकासात AIचा वापर हा मुख्य उद्देश आहे यामागचा. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2030चे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे म्हणते? तर पहिला ऑप्शन आहे भारत, दुसरं ऑप्शन आहे पाकिस्तान, तिसरं ऑप्शन आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथं ऑप्शन आहे अमेरिका. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे भारत. ठीक आहे. तर 2030मध्ये भारतामध्ये कॉमनवेल्थ गेम होणार आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे. तर कॉमनवेल्थ गेमबद्दल काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. तर भारताला 15 वर्षानंतर राष्ट्रकुल खेळाचे यजमानपद मिळालेले आहे 2030ला. मध्ये अहमदाबाद येथे आयोजन 2036 ऑलिम्पिकसाठी दावेदारी मजबूत होईल. तर आपल्या इथे जर कॉमनवेल्थ गेम झालं तर आपली जे ऑलिम्पिकसाठी दावेदारी जे होणार आहे ते मजबूत होणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. भारताला 2030च्या कॉमनवेल्थ गेमचे यजमानपद मिळाले आहे बुधवारी स्कॉटलँड इथे ग्लासगो येथे कॉमनवेल्थ स्पोर्ट्स एक्झिक्युटिव्ह बोर्डच्या बैठकीनंतर अहमदाबादला यजमान शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याआधी बघा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, भारताने 2010मध्ये नवी दिल्ली येथे या स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. म्हणजे 2010ला आपल्या इथे कॉमनवेल्थ झालेलं आहे ते कुठे? तर नवी दिल्लीमध्ये. हे लक्षात ठेवा. त्यानंतर जे 2030चं जे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे ते त्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहे. हा प्रश्नसुद्धा येऊ शकते की आपल्या इथं जे होणार आहे ते किती म्हणजे किती वर्ष पूर्ण होणार आहे म्हणून आहेत. पहिली स्पर्धा 1930मध्ये हॅमिल्टन कॅनडा येथे झालेली होती. पहिली स्पर्धा लक्षात ठेवा. हा शताब्दी 16 युवा, महत्त्वाकांक्षा आणि समृद्ध संस्कृती असलेल्या भारतात आयोजित करण्याची इच्छा कॉमनवेल्थ स्पोर्ट व्यक्ती केली होती. अहमदाबाद शहराची निवड, तांत्रिक अंमलबजावणी, खेळाडूंचा अनुभव, पायाभूत सुविधा आणि प्रशासन यासह विविध
निकषांवर मूल्यांकन करून करण्यात आली आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट बघा, पुढचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न येऊ शकतो, जगात सर्वाधिक वाघांची संख्या असलेला देश कोणता आहे? तर तो आहे भारत. आता भारतात किती वाघ आहे हे सुद्धा लक्षात ठेवा. तर बघा, भारताची वाघांची संख्या आहे, भारतामध्ये असलेली वाघांची संख्या बघा, सर्वाधिक संख्या असलेले टॉप 10 देश बघूया आपण. भारतामध्ये 3682, रशियामध्ये 750, म्हणजे 2 नंबरवर रशिया आहे, भारत 1 नंबर आहे. इंडोनेशियामध्ये 3 नंबरवर आहे 600. नेपाळ आहे 4 नंबरवर 355. थायलंड आहे 190. मलेशिया 150 आहे. भूतान 131. बांगलादेश 114. चीन 60 आणि म्यानमार 22. तर बघा, सर्वात जास्त भारतामध्ये आहे आणि लक्षात ठेवा 3682 एवढी वाघांची संख्या आहे भारतामध्ये. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 6. T20मध्ये सर्वाधिक बळीचा म्हणजे विकेट घेणारा विश्वविक्रम कोणाच्या नावावर आहे? तर टीम साऊदी पहिला ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे ईश सोधी, तिसरा ऑप्शन आहे राशिद खान आणि चौथा ऑप्शन आहे बुमरा. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे राशिद खान. आणि याने किती विकेट घेतली आहे ते सुद्धा बघूया. तर बघा, अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनण्याचा ऐतिहासिक विक्रम रचला आहे. तर त्याने आपल्या कारकिर्दीत 165 बळी म्हणजे विकेट घेतलेले आहे. न्यूझीलंडच्या टीम साऊदी, म्हणजे टीम साऊदी हा प्लेयर 2 नंबरवर आहे आता. 164 T20 आंतरराष्ट्रीय बळीचा विक्रम त्याचा मोडलेला आहे. त्याने 164 घेतलेले आणि 165 घेतले. तर T20मध्ये सर्वाधिक बळी घेणारे खेळाडू बघा, सिरियलनुसार तर पहिल्या नंबरवर आहे राशिद खान 165, टीम साऊदी आहे 164, न्यूझीलंड आणि ईश सोडी 150, तो पण न्यूझीलंडचा आहे. तर अशा प्रकारे विकेट घेणारे प्लेयर आहे ते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं डेली करंट अफेअर मॉर्निंगला 7 वाजता येत असते. सर्वांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेअर करत चला. आणि काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. उद्या भेटूया सकाळी 7 वाजता. धन्यवाद.